ओम जय गुरुदेव. तर बऱ्याच वेळेला असं होतं की बऱ्याच जणांना स्वप्न पडतात. मग स्वप्न कशी पडतात? तर काही गोष्टी असतात त्या आपल्या आजूबाजूला किंवा असं काहीतरी असतं की होणाऱ्या गोष्टी कोणाकोणाला आधीच जाणवत असतात आणि त्या पद्धतीचे स्वप्न पडतात. मग कोणाकोणाला भीतीदायक स्वप्न पडतात किंवा कोणाला चांगली स्वप्न पडतात. मग अशा वेळेला काय करायचं? ज्यावेळेला तुम्हाला खूप असं भीतीदायक स्वप्न पडतं, वाईट स्वप्न पडतं, त्यावेळेला तुम्ही काय करता? जाग येते. ते स्वप्न पडलं की त्या स्वप्नात जाग येते तुम्हाला आणि ते जाग आली की पटकन माणूस काय करतो? उठून बसतं. तर मग असं वाईट जर स्वप्न पडलं, तर कधीच उठून बसायचं नाही. लगेच पुन्हा एकदा तसंच झोपून जायचं, उठायचंच नाही. कारण जर वाईट स्वप्न पडलं आणि तुम्ही जर उठून बसले, तर त्याचा तुमच्या जीवनामध्ये परिणाम होतो. कारण ते वाईट काहीतरी होणार असतं, म्हणून ते तुम्हाला स्वप्नामार्फत देव दाखवत असतात. मग अशा वेळेला तुम्ही ज्यावेळेला उठून बसता, त्यावेळेला त्याची जे स्वप्न जे दाखवणार आहे तुम्हाला, ज्याने दाखवलेलं आहे, त्याचा प्रभाव तुमच्या जीवनामध्ये होतो आणि तसंच काहीतरी घडतं. आणि ज्या वेळेला चांगलं स्वप्न पडतं, त्यावेळेलाही तुम्हाला जाग येते. तर चांगलं स्वप्न पडलं की लगेच उठून बसायचं. त्यावेळेला झोपायचं नाही आणि उठल्या-उठल्या देवाचे आभार मानायचे. खूप जणांना देवी-देवता स्वप्नात येतात किंवा मंदिरं स्वप्नात येतात. खूप छान-छान स्वप्न पडतात आणि काहीतरी खूप आनंददायक तुम्हाला दिसतंय किंवा पुढं तुमचं काहीतरी होणार आहे. छान असं तुम्हाला तुमचं भविष्य दिसतंय. असं जर स्वप्न पडलं, खूप चांगलं शुभ स्वप्न जर पडलं, तर त्यावेळेला परत झोपायचं नाही. लगेच उठून बसायचं. त्याच्याने तुमच्या जीवनावर त्याचा चांगला परिणाम होणार आहे. आणि हे जे स्वप्न असतात, त्याचं जे म्हणतं ना, जे काही ऊर्जा असते, ते तुमच्यामध्ये उतरत असते. मग चांगलं स्वप्न ज्यावेळेला पडेल, त्यावेळेला ते आपण स्वीकारायचं. देवाला धन्यवाद करायचे आणि थोडा वेळ प्रार्थना करायची आणि आभार मानायचे, की चांगलं स्वप्न पडलं आणि तसंच काहीतरी आमच्या जीवनात छान होऊ द्या. तर हे 2 प्रकार सांगितले. वाईट स्वप्न पडल्यावर लगेच उठून बसायचं नाही, परत झोपायचं. म्हणजे ते वाईट तुमच्या जीवनात काही होणार नाही. आणि चांगलं स्वप्न पडलं की उठून बसा आणि देवाचे आभार माना. सुखी व्हा. ओम जय गुरुदेव आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आई राजा उदे.